आपल्याकडे आहे हे मिल्क मेड आणि फ्रेश क्रीम. हॅलो. हॅलो, हा बोला मॅडम. काय करताय? काही नाही, बसली होती. आता पूजा वगैरे आरती सगळं झालं हा, आणि आता बसते थोडं. काय म्हणते बोल. मला अशी तुझी खूप अर्जंट गरज होती. हो गरज म्हणजे काय झालं? अगं खूप कंटाळा आला उपवासाचं, हे करू ते करू. एक तर मिठाचं खायचं नाहीये, सगळं गोड गोड. फळं खाऊन पण कंटाळा आला. तर तू सांग मला की काय करू. गोडाचा पदार्थ कर काही, मग तिखट खाऊन गोड झाली तर. गोडाचं काय? गोडाचा बघ, आलूचा शिरा राहते, राजगिऱ्याचा शिरा राहते पिठाचा आपला. एकदम किचकट नको, तो कसा खूप फिरवावा लागतो मला. शिंगाड्याचा आणि राजगिराचा असं खूप वेळ लागतं ना त्याला, असं वेळ पण लागणार नको. हो, तर मग आपले नाही का हे आहे ना गरज आहे. हा, त्याचं काय? आपल्या भाषेमध्ये इकडे विदर्भ भाषेमध्ये कंद. हो, तर त्याचा शिरा पण होते त्याचा, आणि गोल गोल आपण असे काप करून घेतले ना, तर ती पण एक रेसिपी आहे. तुला मी सांगते, तू कर ना, मग मी सांगते तुला फोनवर कसं कशी करायची तर. हो चालेल, सांग ना. काय काय लागेल त्याला? खूप किचकट तर नाहीये ना? नाही, अगदी सोपी आणि 5 ते 7 मिनिटात होणारी रेसिपी आहे ही. आणि खूप लवकर ती शिजून पण जाते. बस बस यही चाहिए अपने को. हा, ते 5 ते 7 मिनिटामध्ये ती रेसिपी तयार होते. बर. तर त्याला साहित्य मग आता तुला एकटीसाठीच करायचं आहे, तर आपले मीडियम साईजचे असं कंद असेल हो, तर 4 वगैरे ठीक आहे, किंवा 2 मध्ये होऊन जाते समजा थोडे मोठे असेल. हा, मला एका बोल म्हणजे वाटीत माझ्यापुरती होईल इतकं पुरेसं आहे. हो, 2 ते 3 वगैरे घे, मग होऊन जाते तेवढ्या याच्यामध्ये. बरं. आणि त्याला थोडीशी साखर, तर साखर कसं आहे आपल्या आवडीनुसार आहे. गोड कमी गोड असं राहते प्रमाण, तर आपल्या आवडीनुसार टाकायची मग त्याच्यामध्ये. आणि थोडं तूप लागेल. ओके, म्हणजे 1 2 3 3. थोडं पाणी किंवा दूध. बरं, थोडंसंच पाहिजे, जास्ती नाही सगळं आहे घरी. हा, अजून? आणि विलायची आणि जायफळची पावडर थोडी. हे आपण घेतलेले रत्ना या सीझन मध्ये रेड वालेच मिळतात. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. मग याला आपण सोलून घेऊ. याचं कॉर्नर्स कट करून घेऊ. एकदम पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही. साधारणतः हे असे काप करून घेतले आपण. याला पाण्यात ठेवू. आपण यात 1 चमचा तूप टाकू. आता यात रताळा टाकू. याला थोडं 2 मिनिटासाठी सॉफ्ट व्हायला म्हणून झाकून घेऊ वरून, सो दॅट त्याला वाफ येईल. सगळं इव्हनली स्प्रेड केलं आपण त्याला. आता त्यावरती स्टीम यायला म्हणून झाकू. त्याला थोडं परतून परत झाकून देऊ, कारण हे अजून शिजलेलं नाही. त्याला शिजलाय की नाही पाहायला म्हणून ताईने सांगितल्याप्रमाणे आपण असं चाकू याच्यात टाकून पाहू. पण हे अजूनपर्यंत शिजलेलं नाही, कारण हे अटकत आहे यात. 2 मिनिटं अजून. मला एकदम सॉफ्ट नकोय, म्हणून मी जरा माझ्या हिशोबाने झाले आहे त्या हिशोबानेच याला आता पुढे कंटिन्यू करते.
थोडेसे ब्राउनिश पण झाले आहेत हे. आता एक ऑप्शन मी जे केलं होतं आधी, मला वापरायचं होतं, आपल्याकडे आहे हे मिल्क मेड आणि फ्रेश क्रीम. मला वाटलं आपण हे यात टाकू आणि म्हणजे स्वीटनर टाकायची गरज नाही पडणार. पण पुष्कळदा असं असतं, जसं आपण हे उपवासाला करतोय तर ह्यात काही इन्ग्रेडियंट असे असतात जे उपवासाला योग्य नसतात. त्याच्यामुळे आपण ह्याला स्किप करू आणि तिने सांगितल्याप्रमाणेच ह्यात आता साखर टाकू. मला खूप कमी साखर पाहिजे म्हणून मी 2 चमचेच टाकते. तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला. कुणाला वाटतंय हे ड्राय होत आहे, असे वेगळे वेगळे चकत्या वाटतायत, तर आपण याच्यात थोडं दूध घालू शकतो किंवा तेच फ्रेश क्रीम किंवा काहीच नसेल तर पाणी पण टाकू शकतो, अगदी थोडं. आता आपण यात पाणी स्किप करू आणि दूधच टाकू. दूध टाकल्यामुळे असं थोडं कॅरेमलाइज्ड आणि सुपी होईल. आपल्याला जसा रंग हवा होता तसं काही काही यांना आलेलं पण आहे कापांना. आता यात टाकायचंय ड्रेसिंग. ती काय ती आहे, मी जायफळ घेतलंय. आता हे जायफळ आपण ग्रेट करूया आणि जायफळ टाकू. आणि ही इलायची आहे पूर्ण, सोडून घ्यायची. बारीक पूड करू आणि तूप पण टाकू. थोडं सिंगल कलर वाटतंय म्हणून यात टाकायचं. आता छान मिक्स होऊ देऊ. आता पूर्ण ड्राय झालंय, म्हणजे आपण टाकलेलं दूध आहे ते सगळं सोकून घेतलंय त्याने आणि पाहिजे तसा कलर आलाय. केसर मला वाटतं आपण दुधात टाकून टाकलं असतं तर पण योग्य झालं असतं, पण ठीक आहे, आपण शिकतोय. तर डिश रेडी आहे. आता आपण ह्याला सर्व करू. गरम आहे तर सगळ्यात मोठा टास्क म्हणजे याची चव घ्यायची आणि सांगायचं की कसं झालंय. मला असं खायचं होतं म्हणून मी असंच केलं. लेट्स सी नेक्स्ट टाइम कधी वेळ येते परत काय करायची. तोपर्यंत अष्टमीच्या शुभेच्छा, नवरात्रीच्या शुभेच्छा. बाय. नेक्स्ट टाइम भेटू. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सी यू नेक्स्ट टाइम.